हे लेव नमस्कार मंडळी. आय एम बॅक विथ अनदर पॉडकास्ट. हे पॉडकास्ट होपफुली छोटं असेल आणि हे पॉडकास्ट सगळ्या व्लॉग्सचं मिक्स नाही आहे. हे वटपौर्णिमा आणि 1-2 पॉईंट्स काही व्लॉग्समधले असं मी कंपाईल करून बनवलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. मी एवढी थकली आहे ना मंडळी, खरंच म्हणजे काय करू आणि काय नाही. आणि उद्या ना एकच पॉडकास्ट येईल. एक मोठं पॉडकास्ट आहे माझ्या डोक्यात प्लॅन केलेलं, कारण ते पॉडकास्ट किंवा त्या कॅरेक्टरवरचं पॉडकास्ट करताना ना हे 2-2 पॉडकास्टवालं करून चालणार नाही, बिकॉज शी नीड्स आर फुल अटेन्शन. तर मी उद्या असं प्लॅन केलं आहे की एक पॉडकास्ट आणि गेम आपण एक खेळणार आहोत. सो सकाळी मी गेम अपलोड करेन कम्युनिटीला आणि संध्याकाळी आपला रेग्युलर पॉडकास्ट येईल. चला आजचं तर पॉडकास्ट सुरू करूया. हॅलो, हाय, नमस्ते. मी दिवाणी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉमेन. एकतर ना हे मी कितीतरी वेळा बोलली आहे की चला ठीक आहे, आपण कामानिमित्ताने बाहेर असतो किंवा आपल्याला बाहेरगावी जावं लागतं, आपल्याला शिफ्ट व्हावं लागतं. बट आपण बाहेर मूव आऊट झाल्यानंतर किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये आल्यानंतर आपल्या देशाचं प्रेम आपलं कमी होत नाही. म्हणजे आपला देश तर आपल्यासाठी खूप महान असतोच आणि आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम असतंच. पण म्हणून आपण दुसऱ्या ठिकाणी आपल्याला खूप प्रॉब्लेम्सच आहेत, आपण खूप त्रासातच आहोत आणि आपला देशच बेस्ट आहे, आपल्या देशासारखं काहीच नाही, कुठेच नाही, हे सगळं बोलणं किंवा दुसऱ्या देशामध्ये एकदम आपल्या देशासारखाच फील येतो आहे किंवा कोणतरी आल्याने तसं वाटू लागलं आहे आणि दिस इज सच अ नाईस फिलिंग, हे असं बोलणं ना मला खूप एक्झॅजरेटेड तर वाटतंच, बट खूप अनफेअर वाटतं. कारण देर इज ऑलवेज अ opportunity, you can say, or a chance कि you can go back to your own country if you love your country so much, if you have like so many memories, if you have perks there, आणि तुमचं लाईफ अजून चांगलं छानरित्या तुम्ही जगू शकता आणि तुम्हाला असं वाटतं की तिथेच सगळं छान आहे आणि आपल्याला इथे खूप मरमर करून जगावं लागतं आहे किंवा खूप प्रॉब्लेम आहेत. तर आपला देश ही एकच अशी जागा असते जी कधीही आपण तिथे जाऊ शकतो, कधीही यू आर वेलकम. तिथे असं कोणी तुम्हाला हाकलून देणार नाही किंवा तुम्हाला असं कोणीच तेच म्हणूनच ना आपण त्याला आपली मातृभूमी म्हणतो. जसं आई लेकराला कसंही कुठल्याही याच्यात कितीही चुका केल्या तरी परत आपल्या कुशीत घेते, तसंच असतं ना. मग जर इतकाच प्रॉब्लेम आहे, इतकाच त्रास आहे आणि इतकं तुम्ही मिस करता, तर थोडंफार आपल्या सुखासाठी, आपल्या समाधानासाठी, आपल्या आनंदासाठी थोडं ॲडजस्ट करून आपल्या देशातही टॅलेंटेड माणसाला काय कुठेही हे अपॉर्च्युनिटी मिळतेच, राईट. आणि ठीक आहे, थोडं तुम्हाला कमी ॲडजस्टमेंट थोडं कमीमध्ये करावं लागेल किंवा काही गोष्टी मिस आउट होतील. बट देन मॉरल ऑफ द स्टोरी इज, कुछ पाने के लिए हमेशा कुछ खोना पड़ता ही है. तुम्हाला दोन्ही 5 उंगलिया घीमध्ये असं तर होऊच नाही शकत. काही गोष्टी मिस आउट होतातच. जर तुम्हाला बाहेर राहायचं आहे, खूप चांगला पैसा कमवायचा आहे, तुम्हाला तिथे जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा तुमचं तिकडे जास्त तुम्हाला पैसा महत्त्वाचा आहे, तिकडे तुमची ग्रोथ होणार आहे, तर मग तुम्हाला थोडं तुमच्या देशापासून लांब जावं लागतं, त्यानंतर नातेवाईकांपासून लांब जावं लागतं, आईवडिलांपासून लांब जावं लागतं, थोडं कधीतरी म्हणजे जे आपण रेग्युलरली भेटतो तसं होत नाही. मग ते वर्षातनं एकदा, 2 वर्षातनं एकदा असं काहीतरी मग ते प्लॅन करावं लागतं. कधी आईवडील येणार, कधी आपण जाणार, असं करून ते बॅलन्स करावं लागतं. तर काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करायलाच लागते. आणि स्पेशली जेव्हा एखादी व्यक्ती कुठेतरी बाहेर एज्युकेशनसाठी जाते, एज्युकेशन पर्पजसाठी, तेव्हा तिचं हेच ध्येय असतं की तिथे सेटल व्हायचं. तर तुम्ही जर त्या ध्येयानेच गेलेले आहात तिथे, ते तुमचं ड्रीम आहे, तुमचं गोल आहे, तर ते अचीव केल्यानंतर यू शुड बी प्राऊड अबाउट इट.
ना की मला असं होतं आहे आणि क्रिप करण्यामध्ये मग त्या व्यक्तीकडे ते पॉईंटच राहत नाही. आणि दुसरी गोष्ट स्पेशली अशा बायका ज्या शोधून शोधून असा नवरा शोधतात की जो अब्रॉड आहे आणि ज्यांना अपॉर्च्युनिटी मिळेल त्याच्यामुळे, ज्यांची स्वतःची लायकी नाही आहे पण नवऱ्यामुळे ती त्यांना ते साध्य करता येईल असे जे असतात, तर आयत्यावर कोयते, तर त्यांनी पण अशी व्यक्ती ह्याचसाठी निवडली असते कारण त्यांना तिथे जायचं असतं, त्यांना तिथे राहायचं असतं, त्यांना तसंच पाहिजे असतं. नाहीतर मग अरेंज मॅरेजमध्ये स्पेशली का असं कोण निवडेल किंवा का असं कोण करेल? मग जेव्हा तुम्ही तिथे जाण्याचा, तिथे सेटल होण्याचा निर्णय हा तुमचं विथ फुल कॉन्शियस आणि पूर्ण विचारांती घेतलेला आहे, तर मग परत परत हे क्रिप करण्यात आणि आपण म्हणजे काय वाटतं काय ह्या लोकांना? मला हा प्रश्न आहे नेहमीच पडतो की काय वाटतं ह्या लोकांना की असं बोलून आपण किती आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे हे प्रूव्ह होतं आहे, किंवा असं लोकांना आपण गंडवू शकतो की मला बघा किती मी आपल्या देशाला मिस करते. आणि ॲज आय सेड अर्लियर की देर इज ऑलवेज अ चॉईस, इट्स ऑल अबाउट चॉईस, मेकिंग चॉईसेस. तर तुम्ही कधीही परत जाऊ शकता आणि तसंही हाकडे काही ग्रीन कार्ड वगैरे नाही आहे, सो शी कॅन गो. आणि मला असं वाटतं की अशा लोकांची तर स्पेशली लिस्ट काढली पाहिजे, म्हणजे हा एक क्रायटेरिया तात्याने हाती घेतला पाहिजे आणि अशा लोकांचा नंबर लावला पाहिजे ज्यांना अमेरिकेचा भारत करायचा आहे. कारण अशी लोकच तात्याच्या दृष्टीने जास्त घातक आहेत, तर हिच्याकडे थोडं लक्ष द्यावं. हिच्यासारखे जे आहेत टिपिकल आणि त्यांना खूप असं काहीतरी वाटतं आपण काहीतरी भूषण करतो आहोत, आपण काहीतरी असं बोलून खूप काहीतरी पेट्रिऑटिझम दाखवत आहोत, तर अशा पेट्रिऑटिक लोकांना प्लीज सेंड देम बॅक टू देअर मदरलँड. देअर मदरलँड डझंट नीड देम दो. जे आपल्या स्वतःच्या देशाचे नाही आहेत ते तुमच्या देशाचे काय होणार आहेत? सो बेटर लेट देम गो अँड जस्ट किक देम आउट. आणि मग तू जायचं ना बाबा वेकेशनमध्ये किंवा आता चांगलं समर वेकेशन आहे तर तू जायचं, एवढं मिस करतेस तर कशाला दुसऱ्या देशामध्ये येऊन आपल्या देशासारखं वगैरे ते बनवण्याचं? ते कधीच नाही बनवू शकत. प्रत्येक देश युनिक आहे, त्याचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वतःचं अस्तित्व आहे. कसं काय तू कुठल्या तरी देशामध्ये काहीतरी स्वतःचं हे घोडं दामटवशील? आणि जर इतकंच आहे तर मग कशाला ती आई एक 10 वर्षाचा विजा लागलाय वाटतं पुरेपूर वापर करून घेते आणि त्या 3 मुलांपैकी फक्त हिच्याकडेच पडलेली आहे कारण इथे आहे ना तो बुळचट हो 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 हो, त्याच्यामुळे काहीही तिला टेन्शन नाही आहे. तिकडे तो दुसरा आहे तो कदाचित तेवढा हे नाही आहे, अकॉमोडेटिव्ह नाही आहे, तर त्याच्यामुळे तिथे जास्त नाही, फक्त आपलं तिथे काय थोडंसं प्रवास कमी पडतो आणि कन्व्हिनियंट पडतं, प्लस तिकीट फेअर पण थोडं कमी असतं, म्हणून तिथे लँड होते आणि लँड झालीच आहे तर थोडे दिवस राहून येते, पण मेजर चंक ऑफ टाईम ती इथेच असते. का ते तर माहितीच आहे. हो हो हो, दोघी मिळून मायलेकी मिळून मस्त मज्जा करतात. सो त्यामुळे ते इथे चालू शकतं, इकडे काही टेन्शन नाही. नाहीतर इतके लोक कॉमेंट करतायत त्या बाईचा नवरा कदाचित जॉब करतो नाही करत माहिती नाही, बाहेरून डब्बा वगैरे लावला असेल, बट किती दिवस काय राहायचं आणि कसं आपला नवरा काय मॅनेज करतोय, कसं त्याची काय सोय आहे, काय नाही, आपलं मस्त इथे आपलं चाललंय. तिचा बस चालेल तर ती पण इथेच राहील आणि मग दोघी मायलेकी मिळून अजून प्रवचन देतील, अजून दाखवतील की कसं आम्ही मिस करतो आणि कसं आम्ही इकडे आमचं सगळं देशाचा आमचा परंपरांचा अभिमान बाळगतो आणि इथे आम्ही सगळं करतो. आणि काय तर एक कॉमेंट आलेली, मामा तू पण ऐक, आईला पण आई पण आहे इथेच, मामा अगं एकतर आई बोल नाहीतर मम्मा बोल, असं कोण उगाचच काहीतरी स्टाईल मारायचं म्हणून मारायचं. एकदा कोण असं वागतं का, कोण असं बोलतं का? आयदर आपण मम्मी बोलतो, आपण आई बोलतो, मम्मा बोलतो, एकच काहीतरी बोलतो ना, की कधी असं आई, आणि ते सुद्धा इतकं एकाच सेंटेन्समध्ये एकदा आई बोलायचं एकदा मम्मा बोलायचं. किती तो ह्यालाच म्हणतात नाटकीपणा. जी कंप्लेंट करत होतीस ना, हेच आहे ते, हे नॉर्मल नाही आहे. मग तुम्ही बधीर आहात आणि तुमचं काहीतरी वेगळंच आहे, तुम्हाला स्वतःला चेक करण्याची गरज आहे. मला नाही माहिती,
मामा अशा ना कॉमेंट्स आलेल्या काही म्हणजे एकच आहेत, एक दोन व्यक्ती आहेत त्या अशा कॉमेंट करतात की किती तुम्ही मायले की नाटकी बोलता. ॲक्च्युली आता मी नाटकी बोलते असं म्हणजे असं मी हे ना दाखवण्यासाठी नाटकी बोलते. अगं तू असंच बोलतेस, नाटकी बोलते काय. ती आई पण एकदम तिची तरतरलेली, तिला असं एकदम काहीही हसत होती ना, अशी एकदम चेटकीणसारखी असं कुचकं बोलून. तर आई पण असं बघत होती. तिला हसायला पण येत नव्हतं, ती शॉकमध्ये होती. तिला लिटरली असं वाटत होतं की माझी मुलगी कशी आहे भांडकुदळ, ही माझीच मुलगी आहे का, बापरे ही अशी कधी झाली आणि अशी काय एकदम भांडायला अशी, आणि कशी बोलते दात ओठ खाऊन, आणि असं चेहरा बिरा कसा झाला आहे आणि कसं कुचक्यासारखं बोलते. आणि तिला असं होतं की राहू दे, शांत बस, कशाला उगाचच एवढी तणतणते. आणि हिचं रूप आईने पण स्वतःही अनुभवलेलं आहे. जेव्हा ते कुठे गेलेले ना वेकेशनला आणि तिथे पिझ्झा खात होती ही, आणि त्याच्यामध्येच आईचा हात आला चुकून कॅमेराच्या समोर, तेव्हा जशी वस्कन ओरडली आईवर की हात काढ ना आई, हात काढ असं. तर ते जे हिचं बोलणं होतं ना, दॅट इज रिअल. आणि हे जे तू वागतेस ना, इट इज ऑल स्क्रिप्टेड. तू कितीही डिनाय कर, समजली का. शेटन बघा ना कशी बोलते, मला ना कळतच नाही हे लोक स्वतःच्या घरात कसं बोलत असतील. म्हणजे आमचं बोलणं ज्यांना नाटकी वाटतं, तुम्ही तुमच्या घरात कसं बोलत असाल. आम्ही असं नाही बोलत काकू, आम्ही भाज्या चिरतो, फळं कापतो, ओके. फळं पण चिरत नाही आम्ही, आणि खिसत नाही, खिसत काय बाबा, भलतंच काहीतरी. आणि मग ते मान्य पण नाही करायचं. अरे आमच्या कानांना त्रास होतो, आम्हाला वाटतं की तू नाटकी बोलतेस, तर बोलतेस, त्याच्यामध्ये एवढं काय अंगावर धावून येण्यासारखं काय झालं आहे. आणि काय तर पॉझिटिव्ह राहा. मी तुम्हाला इतकंच म्हणेन की काहीतरी ह्याच्यातनं तुम्ही मोटिवेट व्हा, चांगलं शिका, काहीतरी वेगळं करा आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात खूप काही आहे करण्यासारखं, रादर दॅन डुईंग सच कॉमेंट्स. हे तू स्वतःला का नाही शिकवत ग दिवाणे. हां, स्वतःला शिकव ना, स्वतः काहीतरी कर. स्वतः तर काही नाही करू शकली आयुष्यात, म्हणून आता त्या नवऱ्याला वर्षानुवर्ष नाही, जन्मोजन्म मागण्याची वेळ आली तुझ्यावर. कारण इतकं आयतं खाण्याची सवय झाली आहे की पुढच्या जन्मी पण मला वर्षच येतं ह्यांच्यासाठी. खरं या बायकांचं काय आहे ना, सगळी मतलब की दुनिया आहे. त्याच्यामुळे ह्यांचं असं आहे ना की ह्यांचा फक्त आणि फक्त तोच अजेंडा आहे की ह्या जन्मी असा मिळाला आहे ना तोतिया, मग नेक्स्ट जन्मात पण हाच तोतिया राहू दे बाबा, ह्याच्याने फार मजा करायला मिळते. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, तो जन्मो जन्म मिलेगा, इसका जुगाड़ करके रखना ही होगा. हो ना शेटन, हो हो हो. सो तू काहीतरी कर, तू काहीतरी शिक, आणि तू काहीतरी नवीन कर. हे काय फालतू करते. रादर दॅन मेकिंग सच लेम व्लॉग्स, डू समथिंग बेटर. आणि स्क्रिप्ट लिहायला माझ्याकडे वेळ नाही आहे. मम्माला विचारा, आईला विचारा, माझ्याकडे वेळ आहे का. माझा इतका दिवस इतका बिझी असतो, आणि मी कुठे काय स्क्रिप्ट जे आहे ते रिअल आहे. माझी एक कम्युनिटी ऑलरेडी फॉर्म झालेली आहे आणि ती मला मेंटेन करायची आहे. आणि पहिल्यापासून मी सांगितले, हे माझं पॅशन आहे, माझं लाईफ दाखवणं हे, आणि असं सगळं तिला फिल्म करणं. मोठी फिल्म करते, पिक्चरच बनवते. जसा काय पिक्चर स्क्रिप्टेड असतो माहिती आहे ना, तसंच तुझं हा व्लॉग पण स्क्रिप्टेडच असतो, हेन्स प्रूव्हन. त्याच्यामुळे आता जास्त नाही बोलायचं, समजलं ना. चल निकल ऑडियन. आली मोठी पॅशनवाली. पॅशन कसलं काय नाही, पॅशन आहे फुकटचं पॅशन आहे सगळं. आई आता सांभाळते, आई कमी कामवाली बनवून ठेवली आहे तिला. गोडबोल्या काकू, शेवटी काकूंचीच मुलगी, त्याच्यामुळे तसंच ते बरोबर तसंच ना म्हणतात ना, दुगना तसं ते रिटर्न मिळालेलं आहे काकूंना. तर काकूंचीच बरोबर आता मजा घेते ती. काकूंना काय मिळते ना, तिथे राहण्याची जाम हौस आहे ना, राहा आणि काम करा. इथे असंच राहायला लागेल. इधर रहना है तो कुछ ना कुछ करना पडेगा, बहुत कुछ करना पडेगा. आणि ते मुलं पण अशी पण डे केअरला असतात, आई घरात असून सुद्धा. आणि तशी पण आता शाळेला सुट्टी तर दिवसभराच्या समर कॅम्पला पाठवून टाकते त्यांना. त्याच्यात एखादी आजी म्हणाली असती, मी त्यांच्यासाठी आली आहे, राहू दे मुलांना घरात, तर ते नाही, त्यांना पाठवलं. त्या आजीला पण नकोशी. त्या दिवशी बोलता बोलून गेली इंडियन स्टोअरला, खावा आणायला गेलेले ना, खावा.
ते काय लिहिते ते पण नाही, ते एफर्ट पण नाही घेते. पॅशन असं असतं बुकण्याचं पॅशन. पॅशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी पॅशनेटली करतो, सगळीकडे कुठे काही राहिलं नाही ना, कुठे काही चूक नाही ना, सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो. खावा काय आणि बोलली असते आता जा ना चल. खावा आणायला गेलेली तर मुलं त्रास देतात असं तिची आई बोलता बोलता बोलून गेली. तर आजी पण चांगलीच आली आहे मज्जा मज्जा करायला, आणि मुलगी तर आहे सांगते काय तिचं बस चाललेल ना इथे राहील परमनंट नॅनी बनून. त्या मानाने मी त्या शेटण्याच्या आईवडिलांना चांगलं म्हणजे म्हणेन की भलेही चल बाबा कमी काहीतरी नॉर्मल आपलं डाळ भात भाजी चपाती काय ते खातील, आपल्या भारतात खातील, घरात AC लावतील आणि बसतील, पण आपलं मानाने आयुष्य जगतील, जे आपल्याला परवडू शकतं, जे आपल्या ह्याच्यात आहे ते तसं आयुष्य, पण सन्मानाने आपला मान शाबूत ठेवून आहेत ते. हे असली मिंदेगिरी चाटुगिरी करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही, कारण लेवलच तशी आहे ना, म्हणजे स्टँडर्डच हा आहे. हिच्यासारखं नाही उठायचं आणि इथे बसायचं नॅनी बनून. त्याला म्हणतात स्टँडर्ड असणं, म्हणजे मुळातच फॅमिली स्टँडर्ड असणं. आणि हे असं म्हणतात ना नया नया मुलला कर आला आला, तसं यांना नवं नवं दिसलंय सगळं चांगलं ठगवून. एक मुलगी आली, म्हणजे बहीण आहे तिची, थोडी मेहनती आहे, पण ही चॅप्टर हिला टेकवली, त्या बुळ्याच्या गळ्यात मारली आणि तिच्या थ्रू मुलाला पण मुलाला पाठवलं. तर तसं करून मग ते तिन्ही मुलं आपली सरकवली. हे स्टँडर्ड नाही आहे, हे चॅप्टर फॅमिली आहे. आज तर काय वटपौर्णिमेला हिला झटका चाललेला, वारं सुटलेलं हिचं. सुटलंय ग कॅलिफोर्नियन वारं आणि सुटलंय ग कॅलिफोर्नियन वारं, सुटलंय ग कॅलिफोर्नियन वारं आणि सुटलंय ग कॅलिफोर्नियन वारं, कॅलिफोर्नियन वारं सारा सारा जरा 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 सुटलंय ग कॅलिफोर्नियन वारं आणि सुटलंय ग कॅलिफोर्नियन वारं. तुम्ही सगळ्यांनीच सेलिब्रेट केलीच असेल वटपौर्णिमा. मी आज इथे अमेरिकेमध्ये सेलिब्रेट करते आहे. हो ग, माहिती आहे तू अमेरिकेत आहेस ते. एवढं नाव दिलं आहे की आम्ही, म्हणजे अंड्यांना वाटू शकतं ना काहीतरी की कुठेतरी असेल कर्नाटकाच्या बाजूला कॅलिफोर्निया, त्याच्यामुळे त्यांना क्लिअर करत असेल, बट आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही काल सेलिब्रेट केलं असेल, मी आज इथे अमेरिकेमध्ये सेलिब्रेट करते आहे. आणि मला माहिती आहे बरेच जण कॉमेंट्स पण आल्या होत्या की इथे असं म्हणजे ते बोन्साय ट्री मिळतं आणि मग तुम्ही ते तू यूज कर वगैरे. पण कसं आहे ना, ते खरं ते रिअल नाही आहे. ते वडाचं झाड नसतंच, ते कुठलं तरी वेगळं आर्टिफिशियल प्लांट असतं, ते वडाचं नसतं. तर मला ना असं वाटतं जे आहे तेच यूज केलं पाहिजे, तरच त्याला महत्त्व आहे. आणि आर्टिफिशियल यूज करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे असं मला वाटतं, म्हणून मी ते नाही यूज करत आहे. म्हणून बघा मी काय केलं आहे, मी एक वडाचं प्रिंट काढलं आहे आणि त्या प्रिंटआउट काढून मी त्याला एका कुंडीमध्ये लावलं आहे स्टिक लावून, आणि त्याच्यावरती मी लेटेस्टची पानं लावली आहेत. भारी ना शेटन. आई ग बाप रे, कसली बाई आहे, कसली म्हणजे येडी काय ग. अगं बाप रे बाप, म्हणजे ही म्हणते की जे असतं तेच वापरायला पाहिजे, आणि वडाचं झाड म्हणजे कसं पारंब्या वगैरे तरच त्याला महत्त्व आहे. हे असं झाड, अगं ते तर तुला योग्य वाटत नाही, तर हे काय तू मोठं काय केलंस तू. ते लेटेस्टला फेऱ्या मारल्या हिने, तसा पण तो तसाच आहे फपश्या. लेटेस्ट ते तर बापरे, ते आधीच ढपाळलं होतं शेटण्यासारखं. अगं बाई, ते लेटेस्ट तुला तिथे आता एक अर्धा तास पण साथ नाही देऊ शकलं, पूर्ण असं झालं. मी तो पिघल गया, असाच पिघळलेला तो शेटण्या तुला मिळालाय. तो कसं काय 7 जन्म बाई राहणार आहे. अगं जरा चॉईस तरी चांगली करायची. काय केलंस ते, काय त्याला कसली पानं लावलीस मूर्ख बाई, आणि कसली उदाहरणं देते, त्या बायांना बोलते. स्वतः काय कुठले मोठे तारे तोडले सकलेचे, आणि तो अक्कल शून्य शेटन. मला खरंच असं वाटतं की कुठे ना, म्हणजे त्याची अक्कल कुठे आहे काय माहिती. खरंच बाबा, फक्त ते म्हणतात ना पुस्तकी ज्ञान तेवढंच मर्यादित आहे वाटतं. बाकी एक नंबरचा हो आहे यडपट कुठचा. आणि काय ग, मोठ्या गार्डनिंगच्या गोष्टी करते, खूप मोठी गार्डनर आहेस ना तू, तुला खूप छंद आहे ना, असावा असाही एक छंद
असंच उद्या आपला गेम असणार आहे बघा, खूप मज्जा येणार आहे मंडळी. तर तो छंद तुला आहे ना मंद डोक्याची, तर तू एक झेंडूचं जरा नाही लावू शकलीस, तू जरा लावायची ना मॅरीगोल्ड, उपयोगी येतात सणासुदीला. ते सोडून फालतूचं काय काय आणि हे कसं म्हणजे गुलाब बघा आणि एवढं आलं आणि हे आलं आणि ते आलं आणि कसले कसले टरबुजा लावून ठेवले स्वतःच्या तोंडासारखे. टरबुजा पूज आता वटपौर्णिमेला. आणि लूक दाखवते म्हणते, आणि लूक दाखवायला पळायला कशाला पाहिजे, वेड्यासारखी आपली पळत सुटते इकडे तिकडे असं काहीतरी बागडायला. असं हिला वाटतं की बापरे मी कवळी कळीच, शेटन कशी दिसते मी, येडी. आणि रील तर अशी शूट करते आणि काय कुठली कुठली गाणी काढते, त्याच्यावर काय एक्सप्रेशन्स देत असते, असली हॉरिबल बाई आहे ना. असं बघून ते असं वाटतं की पूर्ण ना भैताड फॅमिली आहे. अशा खानदानी बायका, चांगल्या कुटुंबातल्या बायका अशा नसतात. हे काय येडेपणाचे चाळे. म्हणजे नॉर्मली आपल्याला असं थोडं आपली आई वगैरे असेल असले चाळे करायला किती ऑकवर्ड होईल ते. आणि हे काय फालतूगिरी, काही आपलं काय ते असे एक्सप्रेशन आणि काय सात्या तुने काय का आणि काय पापड्यांवरून आठवलं, या झापडेला झापड्या मारायच्या आहेत मला. मंडळी ही सारखं बोलत होती, तुम्ही नोटीस केलं असेल तर, की काय ते सांडगे सांडगे, आणि हिच्या आईने हिला 2-3दा करेक्ट केलं. कॉमेंट्समध्ये पण लिहिलं होतं की सांडगे नाही ग पापड्या. पण ते सांडगे कुठून आलं तुम्हाला माहिती आहे का मंडळी? कळलं का तुम्हाला? कळलं का? कळलंच असेल मंडळी. तुम्ही तर एवढे, माझी मंडळी आहेच एवढी हुशार की त्यांना कळल्याशिवाय राहूच नाही शकत. अरे ते सांडगे ह्याच गोष्टीचा प्रूफ होता की ती आयडियाच मुळात बोंबाडची ढापलेली आहे. बोंबाडने घातले म्हणून हिने पण लगेच, पण ही ते सांडगे तो सांडगेचा व्हिडिओ बघितला आणि नंतर भामटीचा तो साबुदाण्याच्या पापड्यांचा व्हिडिओ बघितला हिने, आणि स्वतःची आयडिया असल्यासारखं सगळं दोन्ही मिक्स केलं. पण ते उघडं पडलंच या खोटारडीचं आणि तिच्या खोट्या आईचं. तिची आई पण एक नंबरची खोटारडी बाई आहे. खूप मोठं काहीतरी दिव्य, काहीतरी युनिक आणि अशा काहीतरी एक्सक्लुझिव्ह रेसिपी केल्याचं. अरे ती चामटी भामटी पण करते हो काकू रेसिपी. काय फालतू रेसिपी दाखवत बसले. बटाट्याचा खीस घालणार आहे ना, खीस मामा, खीस घालणार आहे ना आपण. मोठी खीस घालते हिला, खीस. सो भामटीच्या पापड्यांची रेसिपी डापली हिने, आणि बोंबाडचं ते बघून बघून कसं काय हे केलं, नाटकं केली. ते थोडा अंदाज घेण्यासाठी कशी स्क्रिप्ट बनवायचे त्यासाठी ते बोंबाडचं बघितलं, म्हणून ते सतत ते आपण बघतो ना, मग तेच आपल्या डोक्यात असतं आणि मग आपण तसंच बोलतो. तर तसंच झालेलं आहे हिचं. आणि म्हणूनच ती त्या पापड्यांना सांडगे बोलत होती, कारण बोंबड्याच्या व्हिडिओचं पारायण करून बसली होती ही घारी घुबड. काकू मी तुम्हाला ना एक साधे सरळ सांगते, खरी गोष्ट, मी नेहमी खरं बोलते, ट्रस्ट मी. तुम्हाला थोडी पण बाकी असेल ना, राहा तुम्ही, तुमच्या लेकीचं घर आहे, जितके दिवस राहायचं तितकं राहा. पण हिच्या व्हिडिओमध्ये, हिच्या फिल्ममध्ये नका येऊ. हिला फिल्म नका करायला देऊ आणि काही करू नका, नाहीतर अननेसेसरी तुमची जी आहे ना ती उरली सुरलेली पण जाईल. हे लक्षात ठेवा. नाही तर तुमच्या दुसऱ्या मुलीला आणि त्या जावयाला विचारा, तुमच्या मुलाला पण विचारा त्यांनी का अंग काढून घेतलं. तुमची अवस्था करून घेऊ नका. आणि सगळ्यात एपिक होतं आजच्या व्हिडिओमधलं, हिच्या वटपौर्णिमा स्पेशलमधलं, जे की शेटन झाल्या का, 7 झाल्या का, अजून एक मारू आणि सेफ साईड. आणि तो बुळचट म्हणे मार मार, 8वा पण जन्म मला फिक्स करून घे. येडे. अरे कशाला मारते ते तरी बघ. तुझी मारून घे तू आता. 8 जन्म मारतोय, 8वा जन्म. या जन्मात आता किती मारले, तुझा हाच 8वा जन्म आहे येडपट कुठचा. जरा विचार कर, काय करते ते, कसं, जरा काय तू कुठल्या माणसांमध्ये उठतो बसतोस, ते बघत असतील तर काय विचार करत असतील. शी, कुछ तो शरम कर. असावा एक छंद स्वतःची मारून घेण्याचा. फेरी म्हणते मी, स्वतःभोवती फेरी. कसले छंद असतात लोकांना. शेटण्याला हा छंद आहे वाटतं, छंद लागला बर्बाद होण्याचा. तर मंडळी तुम्ही गेस केलं असेल की आपला उद्या गेम काय असणार आहे. असावा एक छंद. सो आजच्यासाठी इतकंच. आणि मी आउट्रो फिल्म केला आहे आणि आता मी आउट्रो करते आहे. सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. तुमची काळजी घ्या. बाय.